आता बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या मन्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू झालाय। केमिकल युक्त पाण्याने माशांचा मृत्यू होत असल्याचा आरोप करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील 16 उद्योजकांना नोटिसा पाठवण्यात आल्या। मे महिन्यातच मासे का मरतात हा सवाल देखील उपस्थित करण्यात आला, तर शासनाने चौकशी करण्याची उद्योजकांनी मागणी केली आहे। यावेळेस उद्योजक मधुकर महाजन, रवींद्र फालक यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। जळगाव शहरातील मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणात काही दिवसापूर्वी मासे मेले होते। मात्र हे मासे मेल्यामुळे कुठेतरी आदिवासी मच्छीमार संघटनेने आरोप केला होता की केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे या ठिकाणी ही मासे मेल्याचा आरोप आदिवासी मच्छीमार संघटनेने या ठिकाणी केला होता। कंपनीधारक या ठिकाणी जमलेले आहे, व्यापारी या ठिकाणी जमलेले आहेत। प्रशासनाने जे नोटिसा या ठिकाणी दिल्या आहे, नेमकी काय भूमिका आहे या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याकडून जाऊया। काय सांगणार, प्रशासनाने या ठिकाणी नोटीस आपल्याला बजावल्या आहेत? तर सर्वात पहिल्यांदा तर या नोटिसेस चुकीच्या दिल्या। जे उद्योग बंद आहे 3-4 महिन्यापासून त्यांना पण नोटीस दिल्या। जे उद्योग मागच्या वर्षीच विकले गेलेले आहेत त्यांना पण नोटीस दिल्या। म्हणजे कोणताही योग्य न बघता त्यांनी कोणालाही जे नावं आले त्यांना नोटीस दिलेली आहे। राहिला प्रश्न मासे का मेले, तर यांचं म्हणणं आहे की केमिकलच्या पाण्याने मासे मेले। आमच्या या उद्योगामध्ये केमिकल वापरलं जात नाही। आमचं जे प्लॅस्टिक वॉशिंग होतं हे साधं अगदी सिंपल प्रोसेस आहे। पाणी आणि प्लॅस्टिक हे आम्ही एकत्र करून तिथे वॉश करतो। त्याच्यामध्ये फक्त माती बाहेर येते, त्याच्यामुळे केमिकल असण्याचा प्रश्नच नाही। यांनी नोटीस दिलेली आहे, त्याचं प्रत्युत्तर आम्ही शासनाकडे देणार आहोत। कारण आमच्याकडे त्याचं वॉटर मीटर आहे, वॉटर मीटरचं रीडिंग आम्हाला बिल आलेलं आहे। इलेक्ट्रिसिटीचं मीटर आहे, त्याचं बिल आम्हाला आलेलं आहे। जर आमचा उद्योगच चालू नाही तर कोणत्या अनुषंगाने यांनी आमच्यावर आरोप केलेत? मेले की मारले मासे? मेले की मारले आता प्रश्न आम्हाला स्वतः आहे। तुम्ही आम्हाला विचारता, आम्ही तुमच्या मार्फत सांगू इच्छितो जनतेला, शासनाला की याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।